झी 24 तास एक पाऊल पुढे। एखाद्या शारीरिक व्याधीच्या काळ्या सावलीत आयुष्य घालवणारी अनेक उदाहरणं आपण सभोवताली पाहतो, पण काही जिगरबाज मंडळी आपल्या शारीरिक कमतरतेचा बाऊ न करता त्यातूनही मार्ग काढतात। जळगावमधल्या सूर्यवंशी दाम्पत्यानेही अशाच प्रतिकूल परिस्थितीवरती मात केली आहे। त्यांच्या जिद्दीची दखल लिम्का बुकने देखील घेतली आहे। या प्रवासाचा पाहूयात एक विशेष रिपोर्ट। हे आहेत जळगावचे किशोर सूर्यवंशी। 7 वर्षांपूर्वी दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या। आपल्या भावाला होणारा त्रास पाहून किशोर यांची बहीण आशा यांनी लग्न न करता आपली एक किडनी भावाला दिली। बरहानपूरच्या आरती काशीकर यांचीही अशीच कथा आहे। आरतींची आई सुनीता काशीकर यांनी आपली किडनी त्यांना दिली। योगायोगानं या दोघांच्याही किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन मुंबईच्या केएम हॉस्पिटलमध्ये झालं। रुग्णालयात एक समान विकाराने एकत्र आलेले हे दोन जीव आधी प्रेमाच्या आणि नंतर विवाहाच्या बंधनात अडकले। बहीण ही दुसरी आई बनून आयुष्यात आली। म्हणजे बहिणीने ही किडनी दान करण्याचा तिने निश्चय केला, संकल्प केला आणि परिवाराचाही खूप मोठा सपोर्ट मला त्या दरम्यान मिळाला। किशोर आणि आरती यांच्या या सर्व जीवन प्रवासाची माहिती त्यांनी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठवली। त्यानुसार लिम्का बुकनं भारतामधलं पहिलं किडनी ट्रांसप्लांट कपल म्हणून त्यांची नोंद केली आहे। मेरी भी किडनी खराब हो गई थी और काफ़ी मैं परेशान थी। उसके बाद मेरा ट्रीटमेंट केईएम हॉस्पिटल मुंबई में चला और फिर जब ट्रांसप्लांट के बाद मेरी और किशोर की मुलाकात हुई। इस बात के लिए मुझे आज बहुत खुशी होती है कि हम पहले ऐसे कपल है किडनी ट्रांसप्लांट। किशोर आणि आरती यांनी छाया फाउंडेशन ही संस्था स्थापन केली असून ते आता ज्यांना किडनी नाही त्यांना मार्गदर्शन करतात। उत्तम गायक आणि गिटार वादक असलेले किशोर इतरांच्या आयुष्याची मैफिल बहरावी यासाठी प्रयत्न करतात। त्यांच्या या अनोख्या जिद्दीला सलाम। विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।